आपल्यासोबत सांगलीचे खासदार विशाल पाटील जी आहेत। विशालजी, तुम्ही आज उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे, तर काय काय चर्चा झाली आहे भेटीमध्ये? नाही, काय नाही, ते दिल्लीत आले आणि राऊत साहेबांनी आम्हाला कळवलं ते दिल्लीला आलेले आहे आणि कडची व्हिजिट आहे। ते दिल्लीत आलेत। आम्ही अधिवेशन सुरू आहे, आघाडीच्या चर्चा सुरू आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीत आम्ही ठामपणे आघाडीचा सदस्य म्हणून मी आता आहे आणि ठामपणे आघाडीच्या प्रत्येक उमेदवारांच्या पाठीमागे आम्ही राहणार हे कळवण्यासाठी मी त्यांची भेट घेतली। पण विशाल दादा, त्यावेळी एक कुठेतरी वादाचा प्रश्न निर्माण झाला होता सांगली लोकसभेवरून, तर त्या आजच्या भेटीतून एक सिंबॉलिक मेसेज गेलेला आहे असं? ती माझी अस्तित्वाची लढाई होती आणि ते मी त्यांना समजून सांगायचा प्रयत्न वारंवार केलेला आहेच आणि मला विश्वास वाटतो की ते समजून घेतील। आज ह्या घटनेला 3-4 महिने उलटून गेलेले आहेत। आता पुढच्या निवडणूक 2-3 महिन्यात आलेल्या आहेत, ते ताकदीने लढायचे आहेत आणि जुन्या गोष्टी मनात कोणी ठेवतील असं मला वाटत नाही आणि त्यामुळे ताकदीनं तुम्हाला दिसेल की विधानसभेच्या 7व्या निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडी म्हणून एक संघपणे काम करू। त्यावेळेस जे ठाकरेंचे उमेदवार होते ते चंद्रहार पाटील सुद्धा आज आले होते, त्यांची तुमची काही नजरानजर भेट झाली का? नाही, ते आले तर मला कल्पना नाही, कदाचित आले असतील आणि ते त्यांचे पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यांना भेटावं। आमचा भेटायचा उद्दिष्ट पूर्ण वेगळा होता आणि ही कडची व्हिजिट होती आणि त्यांचे आम्ही आशीर्वाद घ्यायला आलेलो। उद्धव ठाकरे काय म्हणाले तुम्हाला आता या सगळ्या वाद मिटल्यानंतर आजच्या भेटीत? नाही, भरपूर चर्चा झाली, राजकीय अराजकीय झाली, जुने वसंतदादांचे विषय होते त्याच्यावरही चर्चा झाली, एकंदरीत खेळीमेळीचे वातावरण चर्चा झाली, एवढं मी तुम्हाला सांगू शकतो। थँक्यू। सगळे वाद मिटलेले तसं आपण नक्की म्हणू शकतो? वाद नव्हते, थोड्या अस्तित्वाची लढाईत थोडे संघर्ष होते, पण ते वाद हे कधीच नव्हते। मनोमिलन आमचं कायमचं आहे आणि कायम राहणार। थँक्यू। तर आपल्यासोबत होते सांगलीचे खासदार विशाल पाटील, ज्यांनी नुकतीच उद्धव ठाकरेंची भेट घेतली। आपल्याला सर्वांना आठवत असेल, लोकसभा निवडणुकांच्या वेळी महाविकास आघाडीमध्ये सांगली लोकसभा मतदारसंघावरून वाद उद्भवला होता आणि त्यानंतर आता विशाल पाटील आणि त्यांच्यासोबत तिथलेच सांगलीचे काँग्रेसचे एक नेते विश्वजित कदम हे दोघे जण येऊन उद्धव ठाकरेंना भेटलेले आहेत आणि त्यांनी आता भेट घेऊन सगळे वाद मिटले असं सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट रवीश पांडीसह सोमेश कोलगे, एबीपी माझा, नवी दिल्ली। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।